नवरात्री विशेष उपवासाचा फराळी चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात। 12 ते 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता आणि संपेपर्यंत असाच खुसखुशीत राहील। घरच्या साहित्यामध्ये मार्केटमध्ये मिळतो अगदी तसाच फराळी चिवडा बनून तयार होतो। आणि बटाटा खिसून घेण्याच्या या पद्धतीमुळे हा चिवडा जास्त तेलकट सुद्धा बनत नाही। तर मस्त चटपटीत हा उपवासाचा चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात। तर त्यासाठी इथे मी 6 मोठ्या आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। थोडा वेळ हे पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे याच्या वरची माती सुद्धा व्यवस्थित निघली जाते। तर सुरुवातीला सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची। हा चिवडा लांब सडक होण्यासाठी बटाटे मोठे बघून घ्यायचे। साल काढून घेतलेले बटाटे पाण्यामध्येच आपल्याला ठेवायचे आहेत म्हणजे याचा रंग बदलत नाही आणि त्यामुळे चिवड्याचा सुद्धा रंग जास्त बदलत नाही। तर सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवून दिले। आता एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं। पाण्यामध्येच बटाटे किसून घ्यायचे। तर इथे मी या पद्धतीची किसणी वापरलेली आहे। ज्याचे ब्लेड्स आहेत ना त्याला थोडेसे मोठे मोठे असे होल आहेत। आता हलकासा दाब देऊन बटाटा आपल्याला किसून घ्यायचा। यामुळे बटाट्याचे अगदी पातळसे काप होत नाहीत, थोडेसे जाडीला जास्त आणि मोठे काप तयार होतात। असे मोठे आणि लांब बटाटे असतील तर हे पहा याचे काप सुद्धा असे लांब बनून तयार होतात। पातळ काप असतील तर तळून घेताना खूप तेल पिऊ शकतात। आता किसून घेतलेला बटाटा पाण्यामध्येच आपल्याला ठेवायचा आहे। बटाट्याचं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आहे, त्यामुळे पाण्यामध्ये थोडंसं खालीवर करून घ्यायचं। प्रत्येक वेळी पाणी बदलून 4 ते 5 वेळा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा। यामुळे काय होतं यातलं सगळं स्टार्च निघून जातं आणि त्यामुळे तळल्यानंतर चिवड्याला जास्त असा गडद रंग येत नाही। याचा अगदी पातळ असा किस करून घेतला तर पाण्यामध्ये धुवून घेताना ती तुटू शकतात, पण याचे काप थोडेसे जाड आणि लांब असतील तर पाण्यामध्ये धुताना तुटत सुद्धा नाहीत। तर अशा पद्धतीने 4 वेळा हा बटाट्याचा किस मी धुवून घेतलेला आहे किंवा यातलं पाणी जोपर्यंत ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत हा किस धुवून घ्यायचा। तर हे पहा 4 वेळा धुवून घेतल्यानंतर पाणी अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे म्हणजे यातलं सगळं स्टार्च निघून गेलेलं आहे। आता हा चिवडा मस्त खुसखुशीत राहण्यासाठी एक नवीन ट्रिक पाहूयात। तर त्यासाठी स्टीमर मध्ये थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी हलकसं गरम झालं की स्टीमर मध्ये थोडासा हा बटाट्याचा किस काढून घेतला। यावरती झाकण ठेवून फक्त 2 मिनिटे वाफ द्यायची। जास्त मऊ हे आपल्याला शिजवायचं नाही तर फक्त 2च मिनिटे वाफ द्यायचे। 2 मिनिटानंतर हा किस काढून घ्यायचा आणि एखाद्या कपड्यावरती पसरून घ्यायचा। असं 2 मिनिटे वाफवून घेतल्यामुळे बटाट्याचा किस हलकासा मऊ होतो आणि त्यामुळे तळताना आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे जास्त तेलकट होत नाही। तर याच पद्धतीने स्टीमर मध्ये थोडा थोडा हा बटाट्याचा किस घ्यायचा। मंद आचेवरच फक्त 1 ते 2 मिनिटे वाफ द्यायची आणि लगेचच हा किस एखाद्या कापडावरती पसरून घ्यायचा। तर या पद्धतीने सगळा किस थोडा थोडा वेळ वाफवून घेतला। एखाद्या किचन टॉवेलवरती पसरून घ्यायचा आणि दुसऱ्या टॉवेलने यातलं पाणी असं टिपून घ्यायचं। यामुळे यामध्ये पाणी अजिबात शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे तळताना तेल सुद्धा जास्त ऍब्झॉर्ब करत नाही, आतपर्यंत व्यवस्थित चिवडा तळला जातो। तर हे पहा यामध्ये आता अजिबात पाणी शिल्लक नाही आणि हे पहा अगदी साधारण हा मऊ झालेला आहे। हे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेतलं। आता लगेचच हे आपल्याला तळून घ्यायचंय। यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झालं की थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची। बटाट्याचा किस तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच बुडबुडे येतात आणि तेलावरती तरंगायला लागतो। इतकं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय। आता तेलामध्ये थोडा थोडा किस काढून घ्यायचा। मोठी पसरट कढई असेल तर एका वेळी जास्त किस तळून घेऊ शकता। आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची। ज्यावेळी हे बटाट्याचे काप तेलावरती तरंगायला लागतात त्यावेळीच हे पलटून घ्यायचे। यातलं पाणी सगळं टिपून घेतलेलं असल्यामुळे तेल कढईच्या बाहेर अजिबात उडत नाही। आता मीडियम फ्लेम वरतीच चिवडा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। याचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की कुरकुरीत व्हायला सुद्धा सुरुवात होते। त्यामुळे हाय फ्लेम वरती तळून न घेता मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो, कच्चा राहत नाही। तर हे पहा साधारण असा रंग आला की हा चिवडा काढून घ्यायचा। आणखी जास्त वेळ हा तळून घेतला तर पूर्णपणे याचा रंग बदलू शकतो। तर हे पहा रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत झालेला आहे। एखाद्या चाळणीमध्ये हा किस काढून घ्यायचा म्हणजे यामध्ये उरलेलं तेल सुद्धा सगळं निथळलं जातं। तेल पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं। थोडा थोडा बटाट्याचा किस यामध्ये काढून घ्यायचा आणि याच पद्धतीने सगळा बटाट्याचा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे। सगळा बटाट्याचा किस तळून झालेला आहे आणि आता थोडासा हा थंड झालेला आहे। आता याच तेलामध्ये अर्धा कप शेंगदाणे सुद्धा तळून घेऊयात। शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे। एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची म्हणजे यातलं सुद्धा सगळं तेल निथळलं जातं। त्यानंतर पाव कप काजू सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे किंवा तुम्हाला आवडेल तो सुकामेवा यामध्ये तळून घेऊ शकता। काजूचा रंग लगेचच बदलतो त्यामुळे मंद आचेवरच हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घेतले। त्यानंतर पाव कप कढीपत्ता सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला।
तुम्हाला उपवासामध्ये कढीपत्ता चालत असेल तरच वापरू शकता. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. या बटाट्याच्या चिवड्यामध्ये आवडत असतील तर मनुके सुद्धा वापरू शकता किंवा थोडेसे बदाम सुद्धा तळून घेऊ शकता. तर या पद्धतीने हे सगळे जिन्नस तळून घेतले आणि हे पहा, चिवडा पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मस्त कुरकुरीत बनलेला आहे. मोठे मोठे त्याचे काप किंवा खीस करून घेतलेला होता, त्यामुळे हा चिवडा अजिबात तेलकट झालेला नाही आणि खुसखुशीत बनलेला आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये हा चिवडा काढून घेतला. यामध्ये तळून घेतलेले बाकीचे जिन्नस काढून घेतले. चवीपुरतं सैंधव मीठ यामध्ये घेतलं. उपवासाला चालत असेल तर जिऱ्याची पूड सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा मिरी पूड सुद्धा यामध्ये वापरू शकता. 1 चमचा पिठी साखर सुद्धा यामध्ये घेतलेली आहे, म्हणजे मस्त चमचमीत गोड आणि तिखट हा फराळी चिवडा बनून तयार होईल. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आणि मस्त चटपटीत असा हा फराळी चिवडा बनून तयार झाला. पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तर मस्त चटपटीत 10 ते 15 दिवस टिकणारा उपवासाचा हा फराळी चिवडा नक्की बनवून ठेवा.